उत्तम प्रकाश खंदारे यांची मुलगी पूजा खंदारे ती पण युवती सेनेची जिल्हा अधिकारी होती आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र युवती सेनेची ती सहसचिव होती, ती सुद्धा राजीनामा टाकून गेली। मी अनेक वेळा म्हणत होतो की हे गद्दार जे आहेत त्या गद्दारांची त्यांची मुलगी इथं जरी असली शेवटी ती गद्दारच होणार आहे, ती शेवटी त्या गद्दारांच्या कळपातच जाणार आहे, हे मी नेहमी निक्षून सांगत होतो। पण या कोकिळला त्याचा अर्थ कळाला नाही किंवा कळून त्यांनी गप्प बसले। सोलापूरची शिवसेना संपवण्याचा विडा या लोकांनी घेतलेला आहे। जे लोक राजीनामा दिले अचानक निघून गेले, माझा त्यांच्यावर आरोप आहे, यांनी विडा उचललेला आहे आणि त्या कोकिळ आणि त्या सगळ्या कंपनी सगळं मिळून शिवसेना संपवण्याचा डाव टाकलेला होता। मावळे आणि राहिले ते मावळे, या मावळ्यांना सोबत घेऊन हा सेनापती या सोलापूर जिल्ह्याचा हा जिल्हा प्रमुख कितीही गेलं तरी मी कोणाला डगमगणार नाही। कितीही मला धमक्या आल्या, माझी गाडी फोडतो म्हणून सांगितले, माझे हातपाय तोडतो म्हणून मला जे धमकी दिले होते, मीडिया समोर ज्यांनी बोलले होते, तरी सुद्धा मी केवळ शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि उद्धवजींच्या पाठीशी खंबीर उभारणारा मी जिल्हा प्रमुख असल्यामुळं महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पाठीमागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला बघायला मिळत आहेत। माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरे आहेत। अजय दासरेंच्या विरोधात या ठिकाणी शिवसेना पक्षातील अनेक लोकांनी बंड केल्याचं मागच्या 2-3 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। याच्यामध्ये काही जिल्हा प्रमुख आहेत, काही पदाधिकारी आहेत, अनेकांनी यांच्यावर आरोप केले। काय प्रकार सुरू होता? पक्षातली लोक सोडून जातात? ठीक आहे, पक्षातली लोक सोडून जातात। पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे तो सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं चालणारा हा पक्ष आहे। या पक्षामध्ये जे निष्ठावंत आहेत ते निष्ठावंत शिवसेना भवन आणि मातोश्रीवरून आलेले जे आदेश आहेत त्या आदेशभर हुकूम काम करणारे पदाधिकारी आहेत। आजपर्यंत ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर्गत कलह निर्माण केला होता आणि मला तर असं वाटतं की आज शेवटच्या दिवशी ज्याप्रमाणे बी फॉर्म घेऊन सुद्धा आपण त्यांना आम्ही बी फॉर्म देऊन सुद्धा त्यांनी उमेदवारी अर्ज न दाखल करता शेवटच्या क्षणाला 2 मिनिटं कमी असताना आम्हाला न सांगता त्यांनी भाजपच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आणि पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाशी द्रोह केला। हे जे एक प्रकारचं बॅक स्टॅबिंग आहे, हा बॅक स्टॅबिंगचाच प्रकार आहे। आणि त्याच्यानंतर बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी आपापले राजीनामे टाकले आणि ते कोणी भाजपाचे उमेदवार झाले, कोणी गद्दार गटाचे शिंदे गटाचे उमेदवार झाले। अशा पद्धतीनं जो चित्र निर्माण झाला, आपण म्हणताय बरोबर आहे की गेल्या महिन्याभरामध्ये जो वातावरण झालं होतं माझ्या विरोधात वातावरण झालं, पण मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं कुणालाही भडक असं रिॲक्शन न देता मी माझं काम आणि माझ्या पक्षाचं काम करत बसलो आणि त्याचं फळ आज असं मिळालं मला की जे आमचे उमेदवार होते ते फक्त 4 सोडून बाकीच्या सगळ्या ठिकाणी मी शिवसेनेचे उमेदवार निष्ठावंत उमेदवार आम्ही आघाडीतून उभं करू शकलो। समजा मी जर त्यावेळेला घाबरून या लोकांच्या याला माझ्यावर जे आरोप केले त्या आरोपाला मी बळी पडलो असतो तर आज जे चित्र आपल्याला दिसतो तो चित्र दिसलं नसतं। कदाचित ज्याप्रमाणे 6 नंबर वार्डामध्ये 4ही उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर गेले आणि आमचे उमेदवारच तिथं राहिले नाहीत, अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण सगळ्या प्रभागांमध्ये म्हणजे 32च्या आम्हाला मिळालेल्या 30 जागांमध्ये हाच प्रकार झाला असता, पण तो टाळा। हे केवळ आई तुळजाभवानीच्या आशीर्वादामुळं आम्ही सगळेजण निष्ठावंत सगळे एकत्र आलो आणि निष्ठेनं आम्ही ही निवडणूक लढवायचं आम्ही ठरवलेलं आहे। नाही, आपल्यावरच आरोप केले जातात की काँग्रेसला मॅनेज होऊन सिटी सोडली गेली। सीट जे सोडलेले आहेत आज बोलायला हरकत नाही। 5 जणांची कमिटी होती, 5 जणांच्या कमिटीमध्ये शेवटी अस्मिता गायकवाड उपनेत्या त्या आणि मी दोघंच राहिलो। बाकीचे जे आधीच यांच्याबरोबर तह करून आधी त्यांनी ठरवून आपापले वार्ड सोडून घेतले आणि नंतर ते आपले उमेदवार सुद्धा बाजूला करून भाजपाच्या दावणीला बांधले गेले स्वतःला। याचा अर्थ एकदम स्पष्ट लोकांच्या समोर आलेला आहे। ज्यांनी या वाटाघाटीमध्ये जी
चुकीच्या जागा घेतलेल्या होत्या, त्यांनी स्वतःच्या जागा घेतल्या आणि 11th ओव्हरला माझ्यासारखा निष्ठावंत जिल्हा प्रमुख असल्यामुळं मी त्यांना बळी पडू शकलो नाही, म्हणून ते मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत होते. आज एकदम क्लिअर कट, एकदम स्पष्ट झालेलं आहे वातावरण. ज्यांनी पक्षाच्या विरोधात वातावरण तयार केले, गटबाजी केली, इव्हन आमचा जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ सुद्धा गद्दार निघाला आणि त्याची जी ही गद्दारी आहे त्याचंच हे फळ आहे. असे अनेक गद्दार आम्हाला या सोलापूर शहरात दिसून आले. ते जर चांगले राहिले असते, माझं ऐकलं असतं, माझ्या सगळ्या निष्ठावंत शिवसैनिकांचं ऐकलं असतं. आज अनेक निष्ठावंत शिवसैनिक जागा नसल्यामुळे शांत बसलेले आहेत. अनेक लढाऊ शिवसैनिक होते. मी जवळजवळ मी 102 उमेदवारांची मी तयारी केली होती, पण दुर्दैवानं ते झालं नाही. तरी सुद्धा आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या मार्फत आमचे जे उमेदवार आहेत, राहिलेले उमेदवार आणि जिथं जे उमेदवार सोडून गेलेले आहेत, जे दोन्ही जिल्हा प्रमुख शिवसेनेशी गद्दारी करून गेलेले आहेत, या दोन्हींच्या जागेत त्यांना शिवसैनिक धडा शिकवतीलच, परंतु सोलापूरची जनता सुद्धा त्यांना माफ करणार नाही. आम्हाला मिळालेल्या सगळ्या जागांवर आम्ही आमचे उमेदवार निश्चितपणे मोठ्या ताकदीनं लढून आगामी महानगरपालिकेवर महाराष्ट्र विकास आघाडीचा झेंडा फडकावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान जे वातावरण घडलं, मनसे असेल किंवा आपले शहर प्रमुख असतील, काय घडलं होतं इकडे? ज्या जागा त्यांनी सोडल्या होत्या, मी तेच म्हटलं होतं की आमची जी कमिटी होती त्याच्यामध्ये वानकर होते जिल्हा प्रमुख, त्याच्यामध्ये संतोष पाटील जिल्हा प्रमुख होते, त्याच्यामध्ये पुरुषोत्तम बर्डे होते आणि या तिघांनी आपापल्या जागा सोडून दिल्यानंतर वास्तविक तो जो राग होता निष्ठावंत शिवसैनिकांचा तो खरा होता. मी त्यांच्या बाजूने होतो, मला सुद्धा राग आला होता, पण काही करून आपल्याला महाविकास आघाडी करायची आणि भारतीय जनता पार्टी सारख्या राक्षसाला हरवायचं म्हणून मी 4 पावलं माघार घेतलो. पण निष्ठावंतांच्या जागा मिळाल्या नाहीत ही माझी सुद्धा खंत आहे. आता संतोष पाटील आणि पुरुषोत्तम बर्डे, काय भूमिका आहे दोघांची? संतोष पाटील तर ते भारतीय जनता पार्टीत गेलेले आहेत असं मला कळालं. त्यांनी राजीनामा दिलेला आहे. विद्यार्थी आपला युवा सेनेचा जिल्हा अधिकारी बालाजी चौगुले यांनी सुद्धा राजीनामा टाकून गेलाय आणि उत्तम प्रकाश खंदारे यांची मुलगी पूजा खंदारे ती पण युवती सेनेची जिल्हा अधिकारी होती आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र युवती सेनेची ती सहसचिव होती, ती सुद्धा राजीनामा टाकून गेली. मी अनेक वेळा म्हणत होतो की हे गद्दार जे आहेत त्या गद्दारांची त्यांची मुलगी इथं जरी असली, शेवटी ती गद्दारच होणार आहे, ती शेवटी त्या गद्दारांच्या कळपातच जाणार आहे, हे मी नेहमी निक्षून सांगत होतो. पण या कोकिळला त्याचा अर्थ कळाला नाही किंवा कळून त्यांनी गप्प बसले. सोलापूरची शिवसेना संपवण्याचा विडा या लोकांनी घेतलेला आहे. जे लोक राजीनामा दिले अचानक निघून गेले, माझा त्यांच्यावर आरोप आहे, यांनी विडा उचललेला आहे आणि त्या कोकिळ आणि या सगळ्या कंपनी सगळं मिळून शिवसेना संपवण्याचा डाव टाकलेला होता, पण तो मी हाणून पाडलेला आहे. माझे सगळे उमेदवार एकदम ताठमानेनं या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. आता किती जागा शिवसेना लढवते आणि मनसेला किती दिलेत? मनसेला 5 देतो असं बैठकीत बोललं होतं, काय स्थिती? मनसेला आम्ही 4 जागा देतो असं मी बैठकीत सांगितलं होतं. त्यापैकी आता 3 जागा आम्ही देतोय त्यांना. 4थी जागा त्यांचा उमेदवार तिथं तो मिंदे गटांनी पळवून नेला, त्याच्यामुळे त्या जागेवर आम्ही आमचाच उमेदवार देतोय. 19 ब मध्ये ओबीसीचं त्यांना सोडलं होतं, पण त्यांना उमेदवार मिळू शकला नाही. पण मनसे त्यावर समाधानी आहे. 3 जागा आम्ही त्यांना देतोय आणि उरलेल्या 23 जागा आम्ही लढतोय. परंतु इथं 4 जागा मला जी खंत आहे ती 6 अ ब क मध्ये 4 जागा त्यांना आम्ही बी फॉर्म दिलेला असताना शेवटच्या क्षणाला गळ्यावरची पट्टी बाजूला काढून ते आमचा उमेदवारी अर्ज बाजूला करून दुसरा उमेदवारी अर्ज बाजूला ठेवले. किती मोठा धोका आहे आज. हा द्रोह, हा धोका करणाऱ्या अशा लोकांबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतंय. खरं म्हणजे त्यांनी विचार करायला पाहिजे. प्रकाश वानकर सारखे एक निष्ठावंत असे त्यांची जी भूमिका होती आजपर्यंत त्यांनी शिवसेनेला
पण त्यांचा जो त्याग होता तो त्याग आम्ही अजूनही विसरू शकत नाही. परंतु त्यांची मुलं अशी कशी केली, असं का केलं, कधीच तेव्हाच राजीनामा द्यायचा, तेव्हा माघार घ्यायचं, माझ्यावर आरोप करायचे आणि आता भारतीय जनता पार्टी बरोबर जाताना म्हणायचं की ते विकास कामं त्यांनीच करणार आहेत. मग विकास कामं एका सेकंदात कसे, म्हणजे 3 मिनिटं 2 मिनिटं कमी असताना तुम्ही विकास कामं तुम्हाला कशी काय आठवली? विकास कामांचा काहीतरी वेगवेगळे कारण सांगून ते जात आहेत. हे काही नाही आहे, ते चुकीचं आहे. यांनी सगळं पूर्णपणे जाणून बुजून व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून केलेला हा द्रोह, पक्षाच्या विरुद्ध केलेला द्रोह आहे. शिवसैनिकांच्या विरोधातला हा द्रोह आहे. निष्ठावंत जे शिवप्रेमी नागरिक आहेत, जे शिवसेनेवर मोठ्या प्रमाणावर मतदान करायला तयार आहेत, अशा लोकांच्या विरोधात हा द्रोह आहे. आणि म्हणून मी छाती ठोकपणे सांगू शकतो, येथील त्यांना घेऊन गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे, या मावळ्यांना सोबत घेऊन हा सेनापती, या सोलापूर जिल्ह्याचा हा जिल्हा प्रमुख, कितीही गेलं तरी मी कोणाला डगमगणार नाही. कितीही मला धमक्या आल्या, माझी गाडी फोडतो म्हणून सांगितले, माझे हातपाय तोडतो म्हणून मला जे धमकी दिले होते, मीडिया समोर ज्यांनी बोलले होते, तरी सुद्धा मी केवळ शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि उद्धवजींच्या पाठीशी खंबीर उभारणारा मी जिल्हा प्रमुख असल्यामुळं दोन्ही जिल्हा प्रमुख गेले, युवा सेना गेली, युवती सेना गेली, ज्यांना जायचंय त्यांना अजून सुद्धा खुशाल जाऊ द्या. ज्यांना या शिवसेनेची चौकट त्यांना मान्य आहे, ज्यांना शिवसेनेचे विचार मान्य आहेत, अशांनीच केवळ थांबवावं. ज्यांना मान्यच नाहीत, सेना प्रमुखांचे आदेश मान्य नाहीत, सेना भवनातले आदेश मान्य नाहीत आणि मातोश्रीवरचे ज्यांना आदेश मान्य नाहीत, त्यांनी खुशालपणे सरळ निघून जावं. आणि खरी मर्दाची जर औलाद तुम्ही असाल तर सांगून तुम्ही छाती ठोकपणे जावा, द्रोह करू नका, माझी विनंती तुम्हाला आहे. आणि जे कोणी रस्त्यावर आहेत, जाण्याच्या वाटेवर आहेत, त्यांना सुद्धा मी या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो आणि विनंती करू इच्छितो, तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जावा, परंतु द्रोह करून, बॅक स्टॅबिंग करून, फसवणूक करून जाऊ नका, अशी मी नम्र विनंती त्यांना करतो आणि इशारा सुद्धा देऊ इच्छितो. 2017चा आकडा महापालिकेत शिवसेना गाठील. 2017 मध्ये 21 नगरसेवक निवडून आले होते. त्याच्याही पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा होता. परंतु आज जे झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये हे जे कलह निर्माण, कृत्रिम कलह निर्माण करण्यात आलेला आहे, याच्यामुळं कुठं आम्हाला त्रास होतो का असं वाटत होतं. परंतु यांनी जे काय केलं त्याच्यामुळं त्याचा फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होणार आहे. जनता ही पूर्ण दोन्ही डोळे उघडे ठेवून बघते. शिवसैनिक आमच्या पाठीशी आहेत, जनता आमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळं आम्ही तो आकडा निश्चितपणे गाठू. हे जे 30 उमेदवार आमचे आहेत त्या 30 मध्ये निश्चितपणे 21च्या वर निवडून येणार याची खात्री कालच्या प्रकारामुळे मला झालेली आहे. आणि काल ते गेले, न सांगता गेले, फसवून गेले आणि त्यांच्या डोक्यात काय होतं ते सगळ्या लोकांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे केवळ अजून शिवसेनेचे उमेदवार आता वाढणार आहेत. तर हे होते प्राध्यापक अजय दासरी यांनी सांगितलेले आहे, जे गेलेले त्यांना जाऊ द्या, जे आहेत त्या मावळ्यांना, गेलेत ते कावळे जे आहेत त्या मावळ्यांना घेऊन आपण हे खिंड लढवत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.